आमचाही आवडता खेळाडू आहे. जबरदस्त खेळला, त्याचंही देखील अभिनंदन. चला या. आपला मॅच चालू करायचं लगेच. रोहित फिल्डिंग लावून घ्या. धाकटी जो टीम फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. वेल प्लेड. एकदम बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. प्रणीतजी म्हात्रे आपण यांचा सन्मान घेत आहोत. प्रणीतजी म्हात्रे यांना सन्मानित केलं जाईल. स्पर्धेचे आयोजक संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रणीत म्हात्रे यांना आपण सन्मानित करत आहोत. युवा उद्योजक, समाजसेवक प्रणीतजी म्हात्रे यांचा सन्मान. आणि त्यानंतर कुणाल संजय पाटील. चला या आपण. कुणाल खरं एक चांगला पुरस्कार आहे. अनेक संघांना त्यांच्या माध्यमातून मोठं योगदान असतं. त्यांचाही सन्मान. आणि अजनबी ओळे संघाचे ते बिग फॅन आहेत. प्रमोद घरत, महेश उरणकर, कुणाल नेहमी चर्चेमध्ये असतात. आणि हॉटेल आगरीकट्टाचे सर्व आहेत कुणाल, त्यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. युवा उद्योजक, हॉटेल व्यावसायिक कुणालचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. अभिनंदन कुणाल. तर मॅचला सुरुवात होईल. पहिल्या सत्रासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी असतील प्रवीणजी दुगाडे सर, धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हेलो. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 4 ओवर का मैच है. यहां से कोई एक टीम हमें क्वालिफाई होते हुए नजर आएगी. सुपर 6 क्वालिफाई मैच है ये. और मैन ऑफ द सीरीज के सभी रोल रोशन पाटिल ने बताए कि किस तरह से पॉइंट्स गिने जाएंगे. कैच के लिए 2 पॉइंट्स, जेन्युइन बॉलर के लिए 1 विकेट के लिए 10 पॉइंट, ऑलराउंडर के लिए, ऑलराउंडर के विकेट के लिए 5 पॉइंट, हर एक रन को 1 पॉइंट, कैच के लिए 2 पॉइंट. और सुपर 6 के मैचेस तक ये सब गिना जाएगा और जो हकदार होगा उसे ही मिलेगा. और एक टीम में अगर 5 इनाम जाएंगे तो 5 दे सकते हैं. एक खिलाड़ी को भी दे सकते हैं. 4 इनाम है. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. चलिए, जिन जिन लोगों ने हमें मदद की है, जिन जिन लोगों की वजह से ये टूर्नामेंट 15वां साल देख रही है, उनके फ्लैक्स tenniscricket.in के जरिए हमें नजर आ रहे हैं. समीर पाटिल साहब को मैं देख रहा हूं. राजेंद्र पाटिल साहब का फ्लैक्स मैंने देखा. बंटी डिजिटल फोटो स्टूडियो का फ्लैक्स मैंने देखा. मैच 1 ब्रॉडबैंड, बंटी डिजिटल, संदीप पाटिल साहब, सचिन शेठ घरत, समीर शेठ पाटिल साहब, मयूर घरत, संजीव जी नाइक का साहब. चलिए, मैच स्पीडअप होना ज़रूरी है. tenniscricket.in वाले अब मेरे पीछे लग चुके हैं कि मैच जल्द खत्म होना चाहिए. हाँ, उनको कुरला जाने का है. चलिए, मैच की तरफ हम चलेंगे. नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट शुरू हो चुका है. नहीं, ये होना ही चाहिए. ये हमारी मांग नहीं है, ये हमारा हक है. मांग उसे कहते हैं जो नाजायज हो. ये हमारा हक है जो जायज है. चलिए, मैच की तरफ हम चलेंगे. कसरकन टीम ऐसा लगा था रनों के चेसिंग के मामले में थोड़ी सी गड़बड़ी उनके द्वारा ज़रूर हुई थी. रन उतने ज़्यादा नहीं थे, लेकिन 4 ओवर के इस मैच में यहाँ से अगर 48 रन आते हैं इस वातावरण में, 48 तो बहुत ज़्यादा बोल दिए मैंने 12 की औसत से, लेकिन अगर आते हैं तो धक्का खाना एक नया इतिहास ज़रूर रचेगी. क्योंकि जंग लड़ी जाती है जीतने के लिए और जीत एक नया इतिहास बनाती है. 4 ओवर का मैच है ये. 4 गेंदबाजों का इस्तेमाल, एकमात्र ओवर मैंडेटरी पावर पे का. चलिए अंपायर, मैच शुरू कीजिए. जय पैनल, पूरे महाराष्ट्र में इनके अंपायर काम करते हैं. चलिए, मैच की तरफ हम चलेंगे. tenniscricket.in के टेक्नीशियन, tenniscricket.in के कैमरामैन का मजा लेते हुए रोहित गुरुनाथ घरत गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे. सामने है
सुदाम नाइक, एक है पोदी के हीरामन नाइक जो काफ़ी मशहूर गेंदबाज है, लेकिन सुदाम नाइक ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, एक रन जरूर मिला। मिड विकेट के खिलाड़ी ने आकर जब तक गेंद को फील्ड किया, उठाया, थ्रो किया, 2 रन जरूर मिलेंगे। 2 रन से खाता खुल चुका है। 23 गेंदों का खेल इस इनिंग का शेष है। मेरा ये आखिरी टर्न है आज की रात का। संजय ठाकुर और उनके सभी साथियों का मैं शुक्रगुजार हूँ जिन्होंने स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी के 15वें संस्करण में मुझे बतौर कमेंटेटर भूमिका निभाने का मौका दिया। दो रन पहली गेंद पर आ चुके हैं गेंदबाज रोहित गुरनाथ खरत। काफी बड़ी ऑलराउंडर रही है दक्ति जुई की तरफ से। ये रनआउट का खतरा था, काफी क्लोज है, ये काफी क्लोज है, लेकिन क्या मिलेगा एक या होंगे रनआउट। नॉन स्ट्राइकर एंड से डेंजर एंड पर दौड़ रहे थे जितेंद्र घरत। आउट है ये। मैंने कहा था काफी क्लोज है क्योंकि फील्डिंग काफी अच्छी हुई थी आखिरी क्षणों में। चलिए जल्दी मैदान पर उतारिए खिलाड़ियों को, और वो खिलाड़ी दौड़ के जाना चाहिए क्योंकि ठंड का माहौल है, उसका खून गर्म होना जरूरी है। वार्म अप। नए बल्लेबाज साहिल पाटिल। ठंड का माहौल है यहाँ पर। रोशन पाटिल सर हमारे साथ है, एक बेहतरीन कमेंटेटर मराठी के, पूरा रायगढ़ घूम रहे हैं वो आजकल। 2 ही गेंदें हुई है। अरे भाई विकेट गिराया था संजय ठाकुर साहब, वरना ये ओवर पूरा होता। गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और ये क्लीन बॉल हैट्रिक के द्वार पर रोहित। ये रनआउट का विकेट था, लेकिन चलिए टीम हैट्रिक के कगार पर है। रोहित गुरनाथ गरत, क्या गेंदबाजी हो रही है, काबिल तारीफ। देखिए बाइक दी जा रही है, साइकिल्स दिए दिए जा रहे हैं। आदात महल भी मैंने देखा मैन ऑफ द सीरीज के लिए एक श्रृंखला में 80,000 की डे की श्रृंखला में। सब कुछ देखा मैंने अपने जीवन में। दर्शकों के लिए मैंने बाइक देखी, दर्शकों के लिए मैंने 56 इंच का टेलीविजन देखा एक टूर्नामेंट में। आईवा कैच के लिए एक 17 साल के लड़के को 22,000 का इनाम लेते हुए मैंने देखा है खोपोली प्रतियोगिता में। ऐसे कई इनाम। एक छक्के के ऊपर मैंने एक खिलाड़ी को पिछले साल 32,000 की इनामी राशि लिया पाते हुए देखा है। सूरज पाटिल को हमने देखा 1,30,000 इनामपुरी की प्रतियोगिता में हासिल करते हुए, जिन्होंने 28 गेंदों में 96 रनों का पीछा किया था। एक लाख 28,000 रायगढ़ के हार्दिक पांड्या 3 छक्कों के कारण ब्रेकिंग न्यूज होने थे उस टूर्नामेंट में। घरेलू मैदान पर उन्हें 1,28,000 का इनाम मिला था ठाणे रायगढ़ के मैच में। तो ये होता है, इनामों की राशि आजकल क्रिकेट में स्पॉन्सरशिप आ रही है, क्रिकेट में पैकर सिस्टम आ रही है। पहले ऐसा नहीं था। 20 साल पहले एमआरआई की गेंद पर जब क्रिकेट खेला जाता था तो गांव के लड़कों को पैसा निकालने पड़ते थे, और मैच में एंट्री उस वक्त 10,000 का टूर्नामेंट मानो सबसे बड़ा माना जाता था। अभी 10 लाख, 1 करोड़, 2 करोड़, बहुत ज़्यादा इनाम दिए जाते हैं। लेकिन ये पहला ओवर चल रहा है, काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है। टीम का टोटल 2 पे 2 है। रोहित गुरनाथ घरत एक जेन्युइन ऑलराउंडर मिला है इस टीम डॉक्टी जुई को, और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है बल्लेबाज सुदाम नाइक ने। गेंद इन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है। पहले मैच में ही ये सिर्फ ऐसा लगे कि रनों के लिए संघर्ष कर रहे हैं, लेकिन दूसरे मैच में इन्होंने अच्छे रन बनाए कसरखंड के खिलाफ। इस मैच में वो गेंद को बल्ले पे ले रहे हैं
एक प्रेजेंस ऑफ माइंड जो एक खिलाड़ी के पास होना चाहिए कि गेंद जिस दिशा में आए उस दिशा में मारना हो और बल्लेबाज को रीड करना हो। ये दोनों तरफ कर रहे हैं, बॉलिंग करते समय भी कर रहे हैं और बैटिंग करते समय भी। ये देखिए लेग स्टंप के बाहर अंपायर का बैट बॉल का इशारा, 5 रन आ चुका है इस गेंद के ऊपर जो संघर्ष कर रही थी टीम धाकटा खांदा। जुई भी जानती है, धाकटी जुई भी जानती है कि यहाँ पे अगर 40 रन आते हैं तो टोटल 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। देखिए मैदान पे रन गिन रहे हैं बल्लेबाज। बैक फुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी लेकिन ये डॉट गेंद आई, अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। रोहित गुरनाथ खरत के इस ओवर में गए दो विकेट उन्होंने हासिल की और ऑपोजिशंस को दिए उन्होंने महज 8 रन। तो चलिए स्पीड अप कीजिए, 3 ओवर का खेल अभी भी सत्र का शेष है। कल के मुकाबले शायद आज उमेश मैचेस जल्दी खत्म होंगे, आधा घंटा। हॅलो MMB धाकटी जुई संघाचे बिग सपोर्टर प्रणित पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्याकडून या टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं देखील मनापासून आभार, धन्यवाद. देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन पर अब हम व्यूअर देखेंगे। इस वक्त भी 100-200 तो आराम के साथ होंगे ग्रामीण टूर्नामेंट होने के बावजूद। साढ़े 300 मल्टीप्लाई 3 यानी कि 1500 लोग, क्योंकि बड़ी स्क्रीन पर अगर फैमिली देख रही होगी तो एक कनेक्शन पर 5। ये सोचिए, अरे भाई इसीलिए तो 25 साल रुके हुए हैं इस क्षेत्र में हम। टीम का टोटल 8 रन। अंकिश पाटिल ने गेंदबाज, 8 रन पहला ओवर काफी अच्छा जा चुका है क्योंकि वॉलेंट्री पावर प्ले में 8 रन और अपोजिशन के 2 विकेट हासिल करना, मैं तो कहूंगा 10 से कम रन देना एक बॉलर की अच्छी निशानी होती है टेनिस बॉल क्रिकेट में। वो जमाना गया MRI की बॉल का, जहां पर पहली 2 ओवर गेंद की ऊपरी सतह को जाने देना, फिर 4 ओवर में बड़े हिट्स लगाना, यह व्हाइट बॉल का इशारा हुआ। आज गेंदें ऐसी आ चुकी है कि वेरी फर्स्ट बॉल छक्का आता है। ये देखिए मैन ऑफ द सीरीज ABC और DEF तीनों पोल के लिए, दोनों पोल के लिए, मतलब 3 पोल के लिए मैन ऑफ द सीरीज है। 2 गाड़ियां यहाँ पर जुपिटर। जबरदस्त स्ट्रोक। एक बंदे ने अगर गलती की हो, उसके कान के नीचे जिस तरह बजाते हैं ना, उसी तरह ये आवाज आई स्ट्रोक प्ले जब खेला बल्लेबाज शुभम पाटिल ने, वैसी आवाज आई और गेंद गई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। 13 पे 2 है। देखिए स्लो पॉइजन की तरह है ये धाकटा खांदा टीम, कब शरीर में फैलेगी पता भी नहीं चलेगा और सामने वाले को कब काटेगी कब मारेगी आपको पता भी नहीं चलेगा। जिस तरह इन्होंने कसरखंड को हराया, जिस तरह इन्होंने पहले दौर में गवान बी को हराया, 49 रन उस वक्त इन्होंने बचाया जिस वक्त बैटिंग और बॉलिंग के लिए ये पिच बराबर मदद कर रही थी। बहुत ही अच्छा क्रिकेट खेल रही है टीम धाकटा कांदा। वो जानते हैं बड़े हिट्स लगाना काफी मुश्किल होगी, गेंद को बाउंड्री वार करना, इससे अच्छा है गेंद को गैप में ढकेले, बाउंड्री हासिल करे, गेंद को सीधे बल्ले से खेले, सिंगल हासिल करे, मौका मिले तो दूसरा रन हासिल करे। अब थोड़ी सी फटाकों की आतिशबाजी हो सकती है ओमकेश गोंधली द्वारा, आसमान में हम देखेंगे। और ये रिवर्स खेला है, नंबर मिलेंगे सुदाम नाइक के बल्ले से निकलता हुआ, ये थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। देखिए सोच विचार के साथ खेल रही है धाकटा कांदा टीम। ओवर नंबर ये दूसरा चल रहा है, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है फ्रैंकफर्ट नोवाल। चलिए चेक कीजिए। अब इंटरनेशनल मुकाबलों की तरह साइरन बजाना होगा।
फेयर डिलीवरी आई है, फेयर है। जय पवार सर को लकी ड्रॉ के जरिए बाइक मिली थी उसाटने के मैदान पर, जब सभी अंपायर सभी कमेंटेटर्स के लिए बाइक थी लकी ड्रॉ के जरिए। प्रवीण टेम्बे हमारे साथी, उनको मिला था। 3 प्रवीण थे उस श्रृंखला में बतौर कमेंटेटर। एक प्रवीण गायकर थे, मैं खुद था। लेकिन बाइक मिली प्रवीण टेम्बे को, लेकिन ये कैच छोड़ा गया, नंबर मिलेगा 1। देखिए खूबसूरत शॉट खेला गया था, लेकिन बिल्कुल हाथों में था, लेना चाहिए। एक बड़ी अचीवमेंट आपको अगर पानी है, एक बड़ी टूर्नामेंट अगर आपको जीतनी है, तो आपका फील्डिंग डिपार्टमेंट, और 3 मौके मिले थे इस कैच को लपकने के लिए, और तीसरे अटेम्प्ट पे भी ये कैच छोड़ा गया था। 6 में 11 सुदाम नाइक, शुभम 3 में 5, जो इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए अंकेश फिर से एक बार फाइनली को चीरने की कोशिश की थी। डॉट गेंद आई है, और जैसे जैसे डॉट गेंद आएगी, शुरुआत अच्छी हुई है। 19 पे 2 है, यकीन मानिए 19 पे 2 एक अच्छी पोजीशन में है। मेरे ख्याल से ऐसे वातावरण में धक्का खांदा 10 रन प्रति ओवर, मेरे ख्याल से इस वातावरण में काफी अच्छे रन हैं। और 10 रन प्रति ओवर, उससे आगे 4-5 रन, ये तो बहुत बढ़िया टोटल होगा। लेकिन ये अच्छी फील्डिंग हुई, सिंगल जरूर मिला। सिंगल के साथ 20 रन आता हुआ 10 रन प्रति ओवर के औसत से इन 2 ओवर में रन आ चुके हैं 20। चलिए समय की बर्बादी नहीं होगी, तुरंत धक्की जुई को बॉलर को ट्रैक पे लेकर आना होगा। चलिए जुई टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, फील्डिंग फैलाइए। 20 रन हो चुके हैं 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद, प्रति ओवर 10 के औसत से। सुदाम नाइक अपने साथी शुभम पाटिल को समझाते हुए कि किस तरह ये 12 गेंदें हमें खेलनी है। हॅलो. सन्माननीय शक्तिशेठ म्हात्रे, ग्रामपंचायत बिंदणे प्रीमियर लीगचे दमदार यशस्वी आयोजक, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. त्याचबरोबर संग्रामजी गरत, शुभम, जियांश एंटरप्राइजेस सर्वे सर्व, समाधान शेठ पाटील आणि संपूर्ण मान्यवर मंगेशजी गरत यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. चलिए मैच की तरफ हम चलेंगे। ओवर नंबर 3 लेकर आए हैं सूरज घरत, टाइगर एंड पर शुभम पाटिल। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, तो शक्ति म्हात्रे साहब ने इस टूर्नामेंट के लिए 2 बाइसिकल स्पॉन्सर की है, साइकिल स्पॉन्सर की है उन्होंने, उनका भी हम स्वागत करेंगे। 20 पे 2 है, रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है शुभम पाटिल को। 1 बाउंस, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। ये देखिए पैंतरा बिल्कुल अच्छा आजमा रहे हैं खांदा के बल्लेबाज, वो छक्का मारने की कोशिश नहीं कर रहे हैं। वो या तो सिंगल्स के ऊपर ज्यादा ध्यान दे रहे हैं, या फिर बाउंड्रीज के ऊपर। उन्हें पता है अगर छक्का मारने की कोशिश में ग्राउंड के अंदर 2-3 गेंदें रही, विकटें गई, तो गेंदें टॉट भी जा सकती है। 4 ओवर का मैच है, ऑल आउट होना काफी मुश्किल होता है कोई भी टीम। लेकिन छक्के मारने की कोशिश में अगर गेंद ऐसे वातावरण में अंदर रही, क्योंकि हवाएं अब थम चुकी है, ऐसा नहीं है कि तेज हवाएं बह रही है किसी एक दिशा में कि उस एंड से चांस लिया जाए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया, सिंगल मिला। शुभम पाटिल पहुंचे अपने निजी 11 के योगदान पर, जहां पर उन्होंने 8 गेंदों का इस्तेमाल किया अपने इनिंग में इन 11 रनों को बनाते हुए। वहीं सुदाम नाइक 6 गेंदों में 11 रन बनाकर फिलहाल स्ट्राइकर एंड पर है। 25 पे 2 है पोजीशन टीम धाकटा खांदा की। ऑन साइड के ऊपर खेला है, सुदाम नाइक ने देखा वैकेंट एरिया मिला है उन्हें, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। 7 गेंदों में 15 रन निजी योगदान सुदाम नाइक का।
बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। थाकटा खांदा की बल्लेबाजी ऐसे वातावरण में इम्प्रेस कर रही है हम कमेंटेटर्स को, इम्प्रेस कर रही है यहाँ के दर्शकों को और संकट में डाल रही है थाकटी जुई को। टीम का टोटल 29, 29 पे 2 है, 29 दोन गड्यांच्या मोबदल्यात। प्रोजेक्टेड टोटल 44, रिवर्स दागने की कोशिश की थी यहाँ पर, डॉट गेंद आई है। इस ओवर की आखिरी गेंद, पानी लेके जाइए। चलिए सुदाम नाइक फिट है, वो कह रहे हैं कि मैं फिट हूं तो हमारी टीम फिट है। 29 पे 2। चलिए 29 पे 2 है। और ये ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, सिंगल जरूर मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 30 रन। 30 रन 3 ओवर की समाप्ति, 10 रन प्रति ओवर से रन आ चुके हैं। आखिरी ओवर शेष है। मैं जुई के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा धाकटी जुई के कि आखिरी ओवर के लिए ज्यादा समय न लिया जाए। देखिए रोहन ने भी स्पोर्टिंग स्पिरिट दिखाया। उन्होंने कहा 12th मैन को, भाई विंदा चाहिए, आपका खिलाड़ी अगर जख्मी हुआ है तो उसकी ट्रीटमेंट कीजिए। यही तो ये खेल सिखाता है हमें, सद्भावना। और इस खेल ने हमें सिखाया भी है कि इंसानियत, दुनिया में एक ही मजहब है, ना कोई हिंदू है, ना कोई मुस्लिम है, ना कोई ईसाई है। धर्म है तो सिर्फ इंसानियत का। क्योंकि जहीर खान के हर विकेट के ऊपर हमने झूमते हुए नाचते हुए भारत को देखा है। सचिन तेंदुलकर के हर सेंचुरी के ऊपर हमने सभी भारत को गाने गाते हुए देखा है। ये हमारा भारत है, अखंडता में एकता। 30 पे 2। 30 पे 2 है। आखिरी 6 गेंदें बची है मेरे कोटे की। ये टॉस बिल्कुल अच्छा बनाया जा चुका है। जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी और कुबेर ग्रुप। बहुत बड़ा टॉस है, लेकिन ये मुझे अमेरिकन डॉलर नजर आ रहा है रोशन। ये टॉस अमेरिकन डॉलर नजर आ रहा है। चलिए, काश मैं डॉक्टर बन सकता था, काश मैं इंजीनियर बन सकता था, ये मेरा सपना था। लेकिन उस सपने को पूरा करने के लिए मैंने कोशिश नहीं की। कोशिश करनी चाहिए। बढ़िया गेंद थी है, एक्शन रिप्ले में हम साफ देखेंगे, स्लोअर वन गेंद थी है। ये देखिए स्लोअर वन लेग स्पिन, हल्की सी टिपा खाने के बाद बाहर की तरफ निकाली थी। लेकिन ये गेंद तब टर्न हुई जब बल्लेबाज मिस हुए। सुदाम नाइक, साहिल गरज के इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। और ये उंगली उठी, अंपायर ने कहा ये आउट। 4 गेंदों का खेल इस सत्र का बचा हुआ है। फिर से एक बार जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी, इनका मैं शुक्रगुजार हूँ। संजय ठाकुर जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर में से एक है, जिन्होंने प्रेजेंट किया है इस टूर्नामेंट को, कुबेर ग्रुप, उनका मैं आभारी हूँ। tenniscricket.in का मैं आभारी हूँ, जिन्होंने मेरी आवाज़ टेनिस विश्व में पहुँचाई उनके वेबसाइट के ज़रिए। मेरे स्कोरर उमेश भोईर का मैं आभारी हूँ। मेरे साथी कमेंटेटर रोशन पाटिल सर का भी मैं आभारी हूँ, जिन्होंने मेरा अच्छा साथ दिया। और उन सभी टीमों का मैं आभारी हूँ जिन्होंने आज इस प्रतियोगिता में हिस्सा लिया, रफ एंड टफ मैचेस खेले। क्योंकि मैचेस अगर रफ एंड टफ ना हो तो मज़ा नहीं आता। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ। महंगाई आजकल काफी बढ़ चुकी है, लेकिन रनों की महंगाई को बढ़ाना होगा। लंबे लंबे सिक्सर लेकर आना होगा। आखिरी ओवर है, स्लॉग ओवर है। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी हैं। 33 पे 3 है। क्या चेक करना है? 1 शॉट।
देखिए टेक्नोलॉजी आने के कारण क्या हो रहा है, अंपायर खुद के ऊपर नहीं ले रहे हैं ज्यादातर। वो एक जमाना था बिंदास अंपायर जो डिसीजन था वो देते थे, लेकिन आजकल ज्यादा रिस्क उठाया नहीं जाता अंपायर द्वारा। 2 रन है ये। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदें इस ओवर की शेष हैं। 4 ओवर का ये मैच है और ये जबरदस्त खेला सुदाम नाइक ने निर्णायक मोड़ पर। देखा वेरिएशन के तौर पर स्लोअर वन हो रही है, उन्होंने गेंद को टिप्पा खाने का मौका ही नहीं दिया, स्टेप आउट किया। एक स्पिनर को जिस तरह इंटरनेशनल क्रिकेट में छक्का मारा जाता है उसी अप्रोच में ये छक्का लगाया गया लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 39 रन, जितना स्लो आया उतना तेज मारा। 39 पे 3 है। टेनिस क्रिकेट डॉट इन ये टेक्नीशियन कैमरामैन काफी अच्छा काम कर रहे हैं इस टूर्नामेंट में। काफी क्लैरिटी हमें नजर आ रही है। 39 पे 3 है। ये लेग स्पिन करने की कोशिश की थी इस ओवर की। चलिए स्टंपिंग की चेकिंग करेंगे अब। अंपायर के फैसले के ऊपर आप बवाल नहीं कर सकते। कीपर ने गेंद कहां पे पकड़ी ये देखना है हमें एक्शन रिप्ले में। और रनआउट भी चेक करना है। पुढे पकडलाय स्टंप, जो पुढे पकड़ला है कीपर ने चेंडू, तो अंपायर का नो बॉल का इशारा आ चुका है। ये देखिए टेक्नोलॉजी से क्या फायदा होता है। वाइड के लिए रिव्यू नहीं है यहाँ पे हमने बोला है, लेकिन आप जब तक स्टंप के पीछे गेंद नहीं आती तब तक आप पकड़ नहीं सकते। रोहन ने भी दिखा ऐसा नहीं है, अब 12th मैन को दिखाते हैं ताकि बवाल ना हो। नो बॉल है ये। 40 पे आता हुआ टोटल अगली गेंद होगी फ्री हिट। फ्री हिट है। देखिए हमारे ओमकेश गोंधली के फैन देखिए कह रहे फ्री हिट है। फ्री हिट और जबरदस्त सुदाम नाइक। इस बंदे ने आज मेरा दिल जीता। रोहित गुरुनाथ घरत ने जैसे दिल जीता वैसे इस बंदे ने आज की रात में हमारा दिल जीता है, कमेंटेटर्स का, स्पेक्टेटर्स का दिल जीता है। फाइटिंग टोटल यकीनन 44 रन बहुत ज्यादा होते हैं ऐसे वातावरण में 4 ओवर में 11 की औसत से। और कल आखिरी मुकाबले में 42 रन 4 ओवर में चेस नहीं हुए थे, उसको मद्देनजर रखते हुए ये 44 रन काफी अच्छे बनाए जा चुके हैं डॉक्टर खांदा की तरफ से। चलिए आखिरी गेंद। आखिरी गेंद स्टेप आउट करके वैसी उसी दिशा में खेला है। पॉइंट के ऊपर से 1 रन जरूर मिला। दूसरा मिलता हुआ, मैंने कहा था 45 प्रति ओवर 10 की औसत 40 और उसके आगे 5-6 रन और वो जोड़े हैं डॉक्टर खांदा टीम ने। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मैंने कहा था 12 की औसत से 48 अगर बनेंगे। 1 रन से मैं गलत साबित हुआ, वरना 48 का टारगेट जरूर आता, 47 बनते तो, लेकिन 46 बन चुके हैं। तकरीबन 12 की औसत से 47 रनों की जरूरत है। लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी रोशन सर। थँक्यू. सुदाम नाईक खरं तर भरपूर चांगला खेळला. छोटा पॅक आणि मोठा इम्पॅक्ट त्याने टाकला. तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज या स्पर्धेला लाभला ते आमचे दिग्गज समालोचक प्रवीणजी दुगाडे सर यांचा आपण इथे सन्मान घेणार आहोत. स्पर्धेचे आमचे आयोजक ओमकेश गोंधळी यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी दुगाडे यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. उत्तम समालोचक आणि ताकदीचे निवेदक आणि त्यांचा हा सन्मान ओमकेश गोंधळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. चांगली भूमिका साकारली
सुदाम नाईकने काय खेळला, अफलातून इनिंग त्याने साकारली आणि टार्गेट असेल धाकटी जुईस टीम समोर 47. 46 धाव फलकावरती आल्या. ओमकेश कोदळी यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी दुगाडे यांचा सन्मान. चला बॉल द्या. रोहित गुरुनाथ घरत, रोहित शशिकांत घरत ही जोडी जर का लवकर फोडली धाकटा कांदा संघाने तर मात्र या मॅचमध्ये मजा येईल. कारण सातत्याने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये या जोडीने धावांचा पाठलाग करत असताना मोठी भागीदारी केली आणि त्यामुळे एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या. आणि जर का या जोडीला या मॅचमध्ये झटपट बाद केलं तर मात्र नक्कीच सामना उत्कंठावर्धक राहील. प्रवीण दुगाडे सर यांचा सन्मान. "47" रनचं टार्गेट चेस करायचं आणि सलामीवीर रोहित घरत, रोहित गुरुनाथ घरत, रोहित शशिकांत घरत. तर ऑन स्क्रीन सन्मान होतो आमचे जबरदस्त समालोचक प्रवीणजी दुगाडे सर. आता तब्येतीकडे लक्ष द्या. त्या तर खूप चांगले समालोचक आहेत आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धेसाठी त्यांचं आपण समालोचन सातत्यानं ऐकत आलो आणि त्यांचा हा सन्मान. थँक्यू. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला लाभलं आणि मी पुन्हा एकदा खरं तर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करील. Cricket.in टीम, आमचे स्कोरर उमेशजी भोईर, सँडी डीजे आणि संपूर्ण आयोजक. 24 बॉलमध्ये 47 धावा आणि सलामीवीर जोडी जर्सी नंबर 33 रोहित गुरुनाथ गायकर आणि एका बाजूला रोहित शशिकांत गायकर हे दोन खेळाडू मैदानाकडे दाखल होताना पाहत आहे. तर खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली, एक तरुण समालोचक अल्पावधीतच ज्याने आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवली आणि खऱ्या अर्थानं रायगडकरांचं मन जिंकलं, असे ताऱ्याचे आमचे रोशन पाटील. मराठीचा एक कणखर पण तितकाच गोड आवाज, प्रसंगी संयमी आणि प्रसंगी तितकेच आक्रमक, त्यांच्या समालोचनामध्ये शब्द असतात, असे आमचे रोशन सर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जातंय. चलिए मैच शुरू होना जरूरी है. कुणाल म्हात्रे इनकी तरफ से सौरभ भगत को 2 विकेटों के लिए 1000 का इनाम. थँक्यू. 47 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये गेले. फटाक्यांची सलामी दिली झाली. या सामन्याला शेवटचा सामनाच्या रात्रीमधला फायर शो तुम्ही पाहिला त्या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून. शेवटची रात्र जेव्हा असेल तेव्हा मात्र भरपूर त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला होताना पाहायला मिळेल. डावाला सुरुवात झाली आणि स्ट्रायकिंग एंडला अनस्टॉपेबल खेळ आला. चला सामना चालू ठेवा आपण. चेक होईल त्या उद्या. प्रत्येक षटकाराला मुंगा ठाकूर यांच्याकडून 500 रुपये. चला सामना चालू करा. मैदानाच्या बाहेरून चला सर्वजण. चला मॅच चालू करा. आपण मैदानाच्या बाहेरून चला प्रेक्षक. चला प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेरून चला. चला धाकटा कांदा संघ आपण फिल्डिंग लावा लगेच आणि त्याच वेळेला दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण सामना चालू करा. 47 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिली जोडी मैदानाकडे आली. चला साप आला होता तिकडे. मॅच चालू करा. नाही यस जंगल आहे तिकडे. डावाला सुरुवात झाली. प्रेक्षक मैदानामधून धावतात त्यांना विनंती असेल. त्याला काही झालेलं नाहीये. आपण मॅचकडे जाणार आहोत. सामना चालू ठेवा. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना आणि
शेवटच्या सामन्यातील उत्तरार्धाकडे आपण आहोत. प्रिव्हियस इनिंगमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी सुदाम नाईकचा कहर पाहायला मिळाला गुलाबी थंडीमध्ये. चला धाकटा कांदा संघ फिल्डिंग लावून घ्या, लगेच सामना चालू करा. बरोबर 20 मिनिटांमध्ये हे सत्र समाप्त व्हायला हवं. सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं आली. रोहित गुरुनाथ गायकर आजची रात्र या खेळाडूने गाजवली दोन्ही सामन्यामध्ये. खरं तर रोहित घरत, यस रोहित आमच्याकडे बघत बसला. रोहित गुरुनाथ घरत तर मागच्या दोन्ही सामन्यामध्ये सामनावीर राहिला. समोर टाकलाय पहिला बॉल, स्विंग अँड मिस, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू. सौरभ भगतने देखील इम्प्रेस केलं. पहिल्या लढतीमध्ये हा खेळाडू सामनावीर होता. मागच्या सामन्यामध्ये सुदाम नाईक सामनावीर होता आणि मागच्या इनिंगमध्ये सुदाम नाईक वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली 15 बॉल 31, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, एकटा नडला होता धाकटीजुई टीमला. ज्या धाकटीजुई संघासमोर धावा करताना प्रत्येक संघाला मात्र अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्या धाकटीजुई संघाच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग. डाऊन दी ग्राउंड, क्या बात आहे, व्हॉट अ शॉट, अप्रतिम. समोर टाकला, पायात उडवला बॉलला, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल एका टप्प्यावरती गेला, सीमा पार, कणकणीत चौकार. बघा त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत अजूनही मध्यरात्रीमध्ये. त्या दिशेने हा स्ट्रोक होता आणि 4 धावा आल्या. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, टार्गेट 47. रोहितचं शानदार आगमन. चौकार रोहितच्या माध्यमातून पाहिला. कमबॅक करावं लागेल सौरभला. विकेट जर का काढल्या तर मात्र प्रेशर येईल. समोर टाकलाय, आतली कडा घेतली, बॉल मागे चाललाय आणि इथे आता डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र कमबॅक सौरभ भगतचा होताना आपण पाहताय. अंतिम सामना आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेजच व्हायला हवा. अटीतटीची जर का लढत इथे झाली तर मात्र मजा येईल, कारण दोन्ही तगडे संघ आहेत. दोन तगड्या संघांमध्ये सध्या ही लढत चालू आहे, अस्तित्वाची लढत आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. रोहन हे डॉट बॉल टेन्शन वाढवतील धाकटीजुई संघासाठी आणि अशा कंडिशनला जर का रोहितचा विकेट मिळाला तर सोने पे सुहागा. मग मात्र आणखीन दबाव धाकटीजुई संघावरती. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू झाला रोहित घरत. सध्या चर्चेमध्ये असू सातत्याने. त्याची मेहनत, त्याची जिद्द, चिकाटी अफार, तर परिश्रम त्याचे आपण पाहिले. ऑन साईडला पूल करत असताना बॅटला आलाय बॉल, चालला मिड विकेटच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धाबा, षटकार. एका मोमेंटला असं वाटलं फिल्डर आलाय की काय झेल खाली, पण त्यांच्या डोक्यावरून निघाला. षटकार. हॅट्रिकसाठी पारितोषिक आलंय 500 कोणाकडून, प्रत्येक 6ला 500. मुंगा ठाकूर यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 500. निशी कुठं आहेत? 10 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या 5 मध्ये एक षटकार, एक चौकार पाहिला आपण रोहित घरतच्या बॅटमधून. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितने 3 लढतीमध्ये चांगली कामगिरी केली. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, फिल्डर म्हणून त्याची भूमिका चांगली राहिली. या षटकातला शेवटचा बॉल, पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला, स्विंग केला बॉलला, अप्रतिम. प्रत्येक बॉल नंतर पलटवार होताना पाहिले आणि शेवटचा बॉल हा डॉट राहिला. रोहित घरतला देखील थांबवलं त्या ठिकाणी सौरभने. पहिलं षटक संपलं, 10 आल्या. पहिल्या इनिंग आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या. रोहित घरतच्या ठिकाणी 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होता. सेकंड ओव्हरला 12 आल्या. तिसऱ्या ओव्हरला सूरज घरतने 10 दिल्या आणि चौथ्या ओव्हरला साहिलने 16 धावा खर्च केल्या. एकूण 46 धावा आणि ते स्टार्ट विदाऊट लॉस 10 धावा. रोहित शशिकांत घरत आता स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 17. चला घाई करा प्लीज. 18 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आहे. याच 47 धावांचा पाठलाग करताना कसरकण संघ मागे राहिला. आता अजय नाईक आलाय सेकंड ओव्हरसाठी. अजय नाईक 18 बॉल 37 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. सामना कोण जिंकणार, या ठिकाणी टॉप 6 मध्ये कोणता संघ पोहोचेल, बक्षीस पात्र कोणता संघ होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता या 18 बॉल नंतर मिळतील.
दोन्ही संघ तगड्यात. पनवेल तालुक्याचा हा संघ आहे धाकटा कांदा. मी ज्यांच्या गावाबद्दल म्हटलं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या अगदी बाजूला हे गाव आहे. दुसऱ्या बाजूला उरण परिसरातील हा संघ. पुन्हा एकदा प्ले अँड मिस पुढे आले होते. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्यात आणि ड्राईव्ह करायचा. इथे मात्र डॉट बॉल. रोहित शशिकांत घरत मागच्या 2 सामन्यामध्ये वन साइडेड विजय खतर संपादित केला. एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या. धाकटीजुई टीमने मात्र आज भरपूर वेळ वाचवला आयोजकांचा. परंतु या मॅचमध्ये तसं होईल का? कारण समोर धाकटा कांदा संघ आहे. बॉलिंग युनिट या टीमकडे चांगला आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आणि यावेळेला डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल. आता 16 चेंडूमध्ये 37 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. 47 धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये. आणि इथे आपण पाहता आता अडचणींना फेस करतोय. त्या ठिकाणी सामोरं जातोय रोहित घरत. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं म्हणतात. सराव तुम्हाला निष्णात बनवतो एखाद्या स्पोर्ट्समध्ये, एखाद्या खेळामध्ये. ऑन साइडला दबाव वाढत चालला. दबावामध्ये चुकीचा फटका. झेलखाली क्षेत्ररक्षक. विकेट. पार्टनरशिप ब्रेक. पार्टनरशिप फोडली. रोहित शशिकांत घरत पहिल्यांदा पार्टनरशिप फोडली आजच्या रात्रीमध्ये. तर दोन्ही सामने विदाऊट लॉस जिंकले होते या जोडीने. आणि पहिल्यांदा विकेट मिळाला. आता 15 चेंडू विजयासाठी 37 धावांचं समीकरण. 15 बॉल 37. नवीन खेळाडू सूरज घरत. आणखीन एक यंग टॅलेंट सूरज घरत 3ऱ्या क्रमांकावरती झाला. मोठी भागीदारी करावी लागेल आता विकेटसाठी. हा सामना जिंकण्यासाठी रोहित घरतला आणि सूरज घरतला. कारण रोहित शशिकांत घरत बाजूला. रोहित गुरुनाथ घरत मैदानामध्ये आहे. आणि यावेळेला सूरज मैदानामध्ये आलाय. 15 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये. सूरज देखील दिसायला जरी लहान असला तरी क्रिकेटमध्ये त्याने मोठमोठे कारनामे केलेले आहेत. मला वाटतं एक बाईक त्यानेही पटकावली होती आणि वडिलांना त्याने आपल्या गाडीवरती बसवलं होतं. तो भावनिक क्षण त्याचा आम्ही पाहिला होता. आणि तोही आपल्याच गावामध्ये. धाकटी जुईमध्ये त्याला बाईक मिळाली होती आणि अतिशय भावनावश झाला होता आणि आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून पाहिले. तो खेळाडू मात्र आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. क्रिकेटचा खेळ हा खरं तर भावनांशी जोडलाय. बघा जे पाठीराखे आहेत रात्रभर डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती आहे. बॉल पडताना सांगितलं रोहित घरते नो बॉल आहे. आणि इथं चेक केलं जाईल ओव्हर स्टेपिंग. येस, 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. रिव्ह्यू वापरलाय. चेक केलं जाईल नेमकं काय घडलंय. ऑपिंग ग्रीजच्या पुढे जर का पाईप पडला असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग नो बॉल असेल. आणि आज या गोष्टी पाहायला मिळाल्या. तर 3रे पंच आहे त्या ठिकाणी निर्णय घेतील. चला 12वे खेळाडू आपण थोडे शांतता दोन्ही टीमचे. बघा चेक केलं जाईल फुटवर्क. ऑपिंग क्रीजमध्ये त्या घडामोडी घडलेल्या आहेत. 3 डॉट नंतर मात्र आणखीन जर का लिगल बॉल असेल तर मात्र प्रेशर हा पूर्णपणे धाकटी जुई संघावरती राहील. चेक केलं जातं tenniscricket.in माध्यमातून. 21 लाखाचा टप्पा या वाहिनीने ओलांडलाय. आणि इथे चेक केलं जाईल. ओव्हर स्टेपिंग पाहिलं जातंय. या बॉलसाठी रिव्ह्यू वापरलाय. रोहितने मात्र मोठ्या विश्वासाने सांगितलं हा बॉल ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. चला चेक केलं जाईल. चेक करतील त्या ठिकाणी पंच आणि निर्णय देतील. चला 12वे खेळाडू रोहन आणि दोन्ही संघाचे. लाईन्स बिलॉंग टू अंपायर असं म्हणतात कधी कधी. पंच निर्णय घेतील. व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. चेक केलं जातं अजय नाईकचा हा बॉल जर का ओव्हर स्टेपिंगचा नो असेल तर संधी निर्माण होईल. आणि जर का नसेल तर मात्र सलगचा 4था डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी अजय नाईककडून होताना पाहायला मिळाली आतापर्यंत. दबाव हा पूर्णपणे आहे धाकटी जुई संघामध्ये धावांचा पाठलाग करताना. आता सर्वांचं लक्ष लागलं आमच्या कॉमेंट्री पॅनलकडे. अप्रतिम मंडप डेकोरेशन. डाव्या बाजूला समालोचन आणि संगीत कक्ष आहे. त्याच्या पलीकडे खेळाडू कक्ष आहे. एका बाजूला आपण पाहिला अगदी वरती उंचावरती VIP गॅलरी आहे मान्यवरांसाठी. आणि प्रशस्त असा हा करदर मंडप तुम्हाला पाहायला मिळाला. चला फिल्डिंग लावून घ्या धाकटा कांदा संघ. जो काय निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. वेळ पण जास्त घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. चर्चा होतं या ठिकाणी सर्व खेळाडूंमध्ये नेमकं काय पाहिलं जाईल. क्लॅरिफिकेशन होईल tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून.
चला फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. आपण जास्त एकत्र येऊ नका. जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, त्यामुळे प्लीज फिल्डिंग लावून घ्या आपण. निर्णयाची प्रतीक्षा अतिशय पारदर्शकपणे कदर हा निर्णय दिला जाईल, बारकाईने पाहिला जाईल. चला पंच निर्णय लवकर घ्या आपण. चला पंच आपण लगेच निर्णय घ्या आता, कारण या डिसिजनची वाट पाहतात सर्वजण. सलग 2 डॉट बॉल, त्यानंतर विकेट, 14.80चा रिक्वायर्ड रेट होता. आता हा जर का डॉट असेल तर मात्र आणखीन दबाव. रोहित घरतला आता अधिक वेळ विकेटवरती थांबावं लागेल. रोहित गुरुनाथ घरतला भरपूर वेळ आता विकेटवरती घालवावा लागेल. सलग 2 सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर होता. चला निर्णय आपण पंच घ्या लवकर. चला निर्णय आपण लवकर घ्या प्लीज. जय पवार सर आपण लवकर या, कारण क्रुशियल निर्णय असेल या सामन्याचा. कमिटीने बोलवलं खास करून जय पवार सर. दोन्ही पंच, 2 ऑफिशियल्स त्या ठिकाणी पाहतील आणि निर्णय देतील. चला आता सर्व दोन्ही संघाचे 12th मॅन आपण देखील बाजूला व्हा. पाहिलं जाईल पाय पुढचा लाईनच्या पुढे आहे की नाही आहे, ही लाईनवर आहे, या दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील. ग्रेट ग्रेट. स्लो मोमध्ये आपण सध्या पाहताय, स्लो मोशनमध्ये चेक केलं जात आहे. जय पवार सर, जे पी पॅनल जे हेड आहेत आणि निर्णयाची प्रतीक्षा आहे. जो का निर्णय. चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. बघूया आता नेमके निर्णय काय. 47चा पाठलाग इथे करत असताना हा निर्णय आलाय. थोडा पॉज घेतला आपण. खेळाडू कक्षासमोर कोणी थांबायचं नाही, फक्त खेळाडू बसतील. नो बॉल कॉल, ओव्हरस्टेपिंग, नो बॉल. त्यामुळे इथे आता संधी निर्माण झाली. रोहितचा कॉल अतिशय योग्य होता. डाऊट क्लिअर झालाय आणि आता नो बॉल. चला प्लेयर सर्व खेळाडू कक्षामध्ये बसतील, अन्यथा 2 रनची पेनल्टी घोषित केली जाईल. लक्ष असू द्या, सर्व खेळाडू कक्षामध्येच असतील. तर नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 11 धावा धावफलकावरती आहेत. संधी निर्माण झाली. आता सूरजला हिट करावं लागेल आता मोठा. 11 रन स्कोर काळावधी 47चा पाठलाग करताना अजूनही 36ची गरज आहे. आणि काय गोलंदाजी केली अजयने, भन्नाट गोलंदाजी. अटॅम्प ओव्हर द विकेट. फ्रीडचा बॉल उडवलाय मिड विकेटला. फिल्डर जज करतोय. सुदाम चप्पल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. सुदाम आणि सुदामच हे नाव चर्चेमध्ये राहील. कमालीचे. पण सुदाम आहे की सुनील आहे? सुनील आहे. चला सुदाम तिकडे आहे, सुनील आहे. आणि 1 रन मिळाले. असं वाटलं बॉल सीमारेषा पलीकडे चालला की काय, परंतु 1 धाव मिळाली. आणि आता धावा स्कोर काळावधी 12. चला खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी बसून घ्या. 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 14 चेंडूमध्ये विजयासाठी जवळजवळ 35ची गरज आहे. 14 बॉल 35. चला घाई करा पण. 14 बॉल 35. अजय नाईकचं हे षटक. आता समोर पुन्हा एकदा रोहित गुरुनाथ घरत या सामन्याचा की प्लेअर आहे. या सामन्याला कलाटणी देणारा हा खेळाडू आहे. आणि त्याला जर का बाद केलं तर मात्र दबाव धाकटी जो टीमवरती. त्यामुळे इथून डावाला कशा रीतीने पुढे घेऊन जातील हे खेळाडू पाहावं लागेल. पुढचा चेंडू ओलात टाकला. याही वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी अजय नाईकच्या माध्यमातून. दबाव वाढवला या षटकामध्ये MMV धाकटी जो टीमवरती. प्रचंड दबाव, प्रचंड दडपण क्रिएट केलं त्या ठिकाणी अजय नाईकने. काय गोलंदाजी करतोय. त्याने 2 धावा खर्च केल्या 1 विकेटाच्या खात्यामध्ये. आता लास्ट बॉल. बैठक पार्टनरशिप खेळले स्क्वेअर लेगला बीट करत असताना अंपायर सारखे होते. जय पवार सर त्यांच्या समोरून बॉल काढला आणि गोलंदाजी आपण बदल पाहिली या षटकामध्ये. फक्त 3च धावा आल्या. 1 विकेट त्या ठिकाणी मिळाला धाकटा कांदा संघाला. आता येणारे 12 बॉल विजयासाठी आता बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 34. 12-34.
12 चेंडूमध्ये 34 धावा. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. धाकटा कादा टीम. सूचना असेल आयोजकांच्या वतीने, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. चला एकत्र आपण येऊ नका. 12 बॉल 34, 17.00चं समीकरण या मॅच मध्ये आलं आणि काय गोलंदाजी केली अजय नाईकने, अप्रतिम. खूप चांगला मारा पाहायला मिळाला. ड्रिंक्स इंटरवल पुन्हा होतोय. आतुरता आहे पुढच्या 2 षटकांची. एखाद्या आपण मल्टिप्लेक्समध्ये किंवा थिएटरमध्ये मूवी पाहण्यासाठी गेलो की जो इंटरव्हल होतो त्यानंतर आपल्याला वाटतं कधी पुन्हा तो फिल्म चालू होतोय. आणि आता हा इंटरव्हल थांबला, त्यामुळे आता मॅच कधी चालू होते याची उत्कंठा लागली. कारण इथून जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल त्या ठिकाणी 26. परंतु मागचं षटक जे होतं अजय नाईकचं ते मात्र थोडंसं कॉन्फिडन्स वाढवून देणारं बूस्टर होतं त्या ठिकाणी धाकटा कादा टीमसाठी. 12-34 पर्यंत जोपर्यंत रोहित गुरुनाथ घरत आहे तोपर्यंत या सामन्याचं काही चित्र बदलू शकतं. रोहित गुरुनाथ घरत हा खेळाडू जिथपर्यंत उभा आहे तोपर्यंत वेगळा रिझल्ट या ठिकाणी येऊ शकतोय. प्रचंड आक्रमक, प्रचंड घातक आणि कॉन्फिडन्समध्ये खेळणारा खेळाडू सुनील नाईक मैदानामध्ये आले. बॉलिंग मार्कवरती 12 बॉल 34 धावा, 5 षटकार 12 मध्ये मारायला लागतील रोहन. हा सामना जिंकायचा असेल MMV धाकटी जुई टीमला. 12 बॉल 34, पहिला बॉल टाटा मोद विकेट, समोर टाकला, प्लेड ऑन. आता इथून मात्र विजयाच्या आशा धुसर होत जातील धाकटी जुई संघाच्या. तो क्रिकेटचा खेळ एका दोघांनी नाही तर सर्वांच्या मेहनतीने जिंकला. तो हेच सिद्ध करावं लागेल आता फलंदाजांना. 11 चेंडूमध्ये 34 धावा. मोक्याच्या क्षणाला मात्र या ठिकाणी युद्धाचं मैदान सोडलंय रोहित घरतने. असं वाटलं होतं तो अधिक उभा राहील. त्याने संघर्ष भरपूर केला, परंतु समोरचा तिखटचा मारा, बॉलिंग मधला भेदक मारा, त्याच्या समोर त्याची फलंदाजी ही देखील आता निष्प्रभ राहिलेली आहे. प्रयत्नांती परमेश्वराचं म्हणतात. आता 11 बॉल 34. अजून एक विकेट घेतला तर 1000 कुणाल मात्रे यांच्याकडून दिलं जाईल सुनील नाईकला. नवीन खेळाडू मैदानाकडे आलाय त्या ठिकाणी अंकेश पाटील. 2 सुपरस्टार सूरज आणि अंकेश त्यांच्यावरती ही मोठी जबाबदारी. दोन्ही रोहित आता बाजले. आता 11 बॉल 34 धावांचा पाठलाग होईल का पाहावं लागेल. समोर टाकलाय, ओव्हर पिच, उंची घेत असताना बॉल अंतर देखील कापतोय मिड विकेटच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. काय फटका होता, अप्रतिम. जितकी ताकद होती शरीरामध्ये तितकी ताकद या फटक्यामध्ये त्याने लावली अंकेशने. समोरच्या दिशेला मिड विकेटला हा फटका होता. उंची घेत असताना अंतर कापलं. 6 आल्या. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 28. 10-28. मगाशी म्हटलं 5 षटकार मारायचे तर अजून 4 मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी 10 मध्ये. आणि 4 धावा, सिंगल डबल देखील महत्त्वाच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 10-12 धावा जर आल्या असत्या तर मात्र प्रेशर कमी झालं असतं. तर इथे षटकार ठोकलाय अंकेश पाटीलने, अप्रतिम. पुन्हा एकदा कवसला खेळले. मिड ऑफचा फील्डर धावत झेल काढलाय, झेल टिपलाय. विकेट सौरभ भगत हा झेल टिपलाय. विकेट मिळालाय धाकटा कांदा संघाला. 1000 रुपये आले त्या ठिकाणी. कुणाल मात्रे यांच्याकडून मात्र 1000चं पारितोषिक आलं या गोलंदाजाला. 9 चेंडूमध्ये आता 28 धावा. 1 षटकार मारलाय अंकेशने. आता मैदानाकडे कोण जाईल? योगेश भोईर. योगेश मैदानाकडे चाललाय. छोट्या मोठ्याच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे योगेशची मला ती इनिंग अजूनही आठवते. डेरवली नाईट स्पर्धा तुफान केला तर मला तर आयुष्यात पहिल्यांदा असा खेळला असेल. आता आज तशी इनिंग त्याला पुन्हा घ्यावी लागेल या लढतीमध्ये. आपल्या टीमसाठी यादगार इनिंग साकार लागेल. कारण त्या काळात या खेळाडूकडे तो फ्लो आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. शेवटचे 9 बॉल 28 धावा. 9 चेंडूमध्ये 28 त्या ठिकाणी आला योगेश स्ट्रायकिंग एंडवरती. रोहन थोडा दबाव आता आहे धाकटी जुई संघावरती, परंतु काही होऊ शकतं. योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. लॉफ केला फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला साहिल. प्रयत्न चांगले होते. योगेशचा फटकाही चांगला होता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड खेळला होता, स्टँड अँड डिस्पॅच.
समोर मारला होता आणि ते झेलबाज झाला. आता येणारे 8 बॉल विजयासाठी 28 भरपूर आतमध्ये आहे. 8 बॉल 28. हा सामना आता हळूहळू जड होत चालला. धाकटा कांदा आता हळूहळू शिरकाव करतोय. सुदाम नाईक काय खेळलाय पहिल्या इनिंगमध्ये, अप्रतिम. 31 धावा त्याने केल्या होत्या 15 मध्ये. त्याच्या इनिंगच्या जोरावरती आता दबाव धाकटी जुई संघावरती. 8 बॉल 28. आदित्य जोशी नवीन बॅटर, 6व्या क्रमांकावरती आदित्य जोशी आलाय. अजूनही वेळ गेलेली नाहीये, प्रयत्न करत राहावे लागेल या ठिकाणी धाकटी जुईला धावांचा पाठलाग करताना. समोर मारलाय पुन्हा एकदा. लॉंगॉनचा फिल्डर पुढे आलाय, वाडिश लॉंगॉनला सरकला, सेकंडचा निघालाय कॉल. दोघेही निघाले धावत आणि ते 2 धावा. 7 बॉल 26. 7-26. 7-26 जर का इथे षटकारा तर मात्र 6-20 हे कॅल्क्युलेशन येईल. 7 बॉल 26. अजय नाईकच्या दुसऱ्या षटकाने मात्र एक वेगळी ऊर्जा दिली टीम धाकटा कांदाला आणि तिथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये सुनील नाईकचा देखील कमबॅक. टोटल 3 विकेट सुनील नाईकच्या खात्यामध्ये. या ओव्हरमध्ये आपण येताना पाहिल्या 8 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचा बॉल फुलटॉस. याही वेळेला ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. पहिली सिंगल, सेकंडचा कॉल, स्ट्राईक हवी आहे आणि ती विकेट. रन आउट. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 25. 6 बॉल 25. नशीब सालबी टेन्शन मध्ये आले. शक्ती म्हात्रे त्यांनाही आपण पाहत आहे. हा सामना खरं तर महत्वाचा होता आणि बऱ्याच वेळेला मात्र या ग्राउंडवरती, या मैदानावरती तिसऱ्या फेरीमध्ये धाकटी संघाला उलटफेर होताना पाहिलाय. हा रेकॉर्ड आहे बऱ्याच खरं तर स्पर्धांचा आणि आज हा रेकॉर्ड असा वाटत होता कुठेतरी मोडीत काढेल, परंतु रोहितचा विकेट सुरुवातीला म्हटलं ही जोडी जर का फुटली तर मात्र अडचणी वाढतील. आता 6 मध्ये 25 धावा. हे जाऊ नका धाकटीचे समर्थक, अजूनही सामना संपलेला नाहीये. सनी आला मैदानाच्या आतमध्ये. 6-25. 77. सनी घरत, रोहित शशिकांत घरत यांचे मोठे बंधू राज. सनी घरत मैदानामध्ये आलाय. सनी घरत आपल्या टीमला आणेल का परत? सुदाम नाईक. सुदाम नाईक आता इथे येतोय बॉलिंग मार्कमध्ये. सुदाम नाईक मात्र चप्पल खेळाडू आहे. सुदाम नाईकचा अंतिम षटक 6 बॉल 25. हे समीकरण या मॅच मध्ये आलेलं आहे. 4 षटकार 1 सिंगल. 4 षटकार 1 सिंगल. कुणाल आज मात्र संघाची कामगिरी उत्तम दर्जाची राहिली. अजय नाईकचा थ्रो होता. 6 बॉल 25. समोर टाकलाय पिकअप. क्या बात है. सनीचा आक्रमण. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सनी घरत मैदानामध्ये आहे. 5 बॉल मध्ये आता 19. भरपूर लांब मारला. दोन्ही रोहित यांच्यापेक्षा देखील लांब मारला आणि काय फटका होता. पिकअप शॉट, स्लॉग हिट. अजूनही या ठिकाणी 5 मध्ये 19 समीकरण. 3 षटकार 1 सिंगल. 3 षटकार 5 बॉल 19. हा सामना संपलेला नाही. एक वेगळा इतिहास आहे या क्रीडांगणाचा धाकटी जुईसाठी. यावेळेला देखील स्लॉट मध्ये आला होता जरूर. थोडासा बाउन्स झाला. अनइव्हन बाउन्स. आतमध्ये आणतो बॉल. बघा उजव्या हाताचा फलंदाज मारू शकतोय सुदामला. आता इथे सुदैव चांगलं होतं सुदामचं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आता 4-19. डू ऑर डाय, करो या मरो ही सिच्युएशन आहे टीम धाकटी जुई समोर. 4 चेंडूमध्ये 19 धावा. प्रत्येक बॉल षटकार हवा. समोर मारलाय आणि इथे आता पुन्हा एकदा मिड विकेटला केलाय. 1 सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट होईल की नाहीये. थ्रो आलाय. आदित्य जोशी. 3 बॉल 18. सलग 3 षटकार. 3 षटकार मारायचे आता 3 बॉल मध्ये. 3 मध्ये 3 जर का मारले तर एक वेगळा रेकॉर्ड होईल. गुलाबी थंडीमध्ये वातावरण गरम होईल. हाय व्होल्टेज तुम्हाला वातावरण क्रिएट होताना पाहायला मिळेल. सलग 3 षटकार ठोकावे लागतील आणि इथून मात्र आता
पराभव अट आहे असं चित्र निर्माण झालं धाकटी समोर. रोहित घरत यांचा विकेट जाणं नशीबने पहिल्याच सांगितलं होतं. रोहित जर का बाद झाले तर मात्र या धावा चेस होणार नाहीयेत. हा त्यांचा एक्सपिरियन्स होता. परंतु इथे कौतुक करायला लागेल सुदाम नाईक. छोटा पॅक, बड़ा धमाका, मिला मौका, उसने जड़ा चौका पहले इनिंग में, छक्का भी जड़ा. परंतु यावेळेला मात्र काय बॉलिंग त्याने केली आहे. 2 बॉल बाकी आहेत. क्रॉस बॅडेट मिड विकेटला बॉल स्टॉप केलाय वॉलफील्ड. 1 बॉल बाकी आहे आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ तुम्हाला लगेचच समजेल 1 बॉल नंतर. सुपर 6 मध्ये पोहोचतोय. आजच्या रात्रीमध्ये संघ आहे प्रिन्स 11. धाकटा खाना. विकेट मिळाला तर सुदामच्या खात्यामध्ये पॉइंट जातील आणि विकेट मिळालाय. वेल बॉल्ड अँड वेल बॅट. सुदाम नाईक सामनावीर. 27 ला तुमचा कितवा सामना असेल हे आयोजक कळवतील आणि त्या वेळेला तुम्हाला यावं लागेल. यस, जो तुम्हाला वेळ दिला जाईल त्या वेळेला तुम्हाला इथे यावं लागेल. चला, सामनावीर सुदाम नाईक या आपण आपल्या सामनावीरचा पुरस्कार. सुदाम नाईक आपण या लवकर. सामनावीर